नमस्कार. आज आपण एका अशा काळात जाणार आहोत 17व्या शतकातील भारतात. कल्पना करा, एक असं युग जिथे सगळीकडे परकीय साम्राज्यांचं वर्चस्व होतं. पण त्याच काळात आपल्या सह्याद्रीच्या कुशीत एक नवा इतिहास घडत होतो. खरं तर ही एक ओळ नाहीये, हा त्या संपूर्ण संघर्षाचा आत्मा आहे. मोठमोठ्या प्रबळ शत्रूंविरुद्ध स्वराज्यासाठी लढण्याची ही एक गाथा आहे. आणि ही कहाणी आहे एका अशा राजाची ज्यानं फक्त एक राज्य नाही तर एक विचार जन्माला घातला. बरं, तर सुरुवात करूया त्या काळातल्या परिस्थितीपासून. ती राजकीय आणि सामाजिक निराशा नेमकी कशी होती, ज्या वातावरणात शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते समजून घेऊया. तर त्यावेळचा भारत कसा होता? राजकीयदृष्ट्या पूर्णपणे विखुरलेला. म्हणजे बघा, उत्तरेत मुघलांचं प्रचंड साम्राज्य, तर दक्षिणेत आदिलशाही आणि कुतुबशाही सारख्या मोठ्या सल्तनती. आणि आपले स्थानिक मराठा सरदार ते याच सुलतानांची चाकरी करत होते. त्यांची जी काही वीरता होती ती परक्यांच्या सेवेत वाया जात होती. आणि अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांच्या आयुष्याला दिशा मिळाली ती त्यांच्या आई जिजाबाईंकडून. त्यांचा प्रभाव खूप मोठा होता. त्या गोष्टी सांगायच्या, पण झोपवण्यासाठी नाही तर जागवण्यासाठी. रामायण महाभारतातल्या कथांमधून त्यांनी महाराजांच्या मनात न्याय आणि स्वाभिमानाची बीजं पेरली, की अधर्माविरुद्ध लढणं हाच खरा धर्म आहे. ही शिकवण त्यांना लहानपणीच मिळाली होती. तर आता महाराजांच्या बालपणातून पुढे जाऊया, त्या एका निर्णायक क्षणाकडे जिथे त्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येयच ठरवून टाकलं. फक्त 16 या वयात, फक्त 15-16 वर्षांच्या असताना शिवाजी महाराजांनी आपल्या काही सवंगड्यांसोबत एक शपथ घेतली. एक ऐतिहासिक शपथ. हीच तर होती त्यांच्या विलक्षण दूरदृष्टीची आणि जबरदस्त इच्छाशक्तीची पहिली झलक. तर मग ही शपथ कशाची होती? हिंदवी स्वराज्य. पण हे हिंदवी स्वराज्य म्हणजे नेमकं काय? हे काही फक्त एक राजकीय ध्येय नव्हतं. नाही, ही एक क्रांतिकारी कल्पना होती. स्वतःची ओळख आणि गमावलेला सन्मान परत मिळवण्याची. आपलं राज्य आणि त्यावर आपलंच शासन, हा विचार होता त्याच्या मुळाशी. आणि हो, हे कोणत्या एका धर्मासाठी नव्हतं, तर सगळ्या रयतेसाठी होतं. आणि मग सुरू झाला तो प्रवास, डेव्हिड विरुद्ध गोलियत सारखा. चला, महाराजांच्या काही अशाच अविश्वसनीय संघर्षांवर एक नजर टाकूया, जिथे त्यांनी प्रचंड ताकदीच्या शत्रूंना फक्त आणि फक्त बुद्धीच्या जोरावर हरवलं. यातलं पहिलं आणि सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अफजल खान. बघा, एका बाजूला 7 फूट उंच, क्रूर आणि पाशवी शक्तीवर विसंबून असलेला खान, आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराज, ज्यांनी वापरली ती रणनीती, अंगात चिलखत आणि हातात वाघनखं. खानानं दगा करण्याचा प्रयत्न केलाच, पण महाराज तयार होते. त्यांनी दूरदृष्टीने त्या बलाढ्य शत्रूवर मात केली. हा फक्त एक वध नव्हता, हा जगाला दिलेला एक संदेश होता की स्वराज्य किती कणखर आहे. बरं, आदिलशाहीला तर धक्का बसलाच, पण आता थेट सामना होता मुघल साम्राज्याशी. औरंगजेबानं आपला मामा शाहिस्ते खान याला पाठवलं. आणि सैन्य किती? तब्बल 1.5 लाख. आणि महाराजांकडे फक्त 400 निवडक सैनिक. आता विचार करा, एका बाजूला 1.5 लाखांची फौज आणि दुसऱ्या बाजूला फक्त 400 लोक. तफावत किती प्रचंड आहे हे वेगळं सांगायला नको. पण महाराजांनी जे केलं ते इतिहासातलं एक सुवर्ण पान आहे. वरातीच्या वेशात पुण्यात शिरले आणि रात्रीच्या अंधारात थेट लाल महालावर हल्ला चढवला. शाहिस्तेखान जीव वाचून पळाला, पण त्याची 3 बोटं तिथेच राहिली. विचार करा, 1.5 लाखांच्या सैन्याच्या छावणीत घुसून त्यांच्या सेनापतीला जखमी करून एकही मोठा सैनिक न गमावता परत येणं, हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. या हल्ल्यानंतर पुढे काय झालं? आता आपण पाहणार आहोत मुघल दरबारात झालेला अपमान, तिथून झालेली एक अविश्वसनीय सुटका आणि शेवटी एका राजाचा राज्याभिषेक. औरंगजेब, तो महाराजांना काय म्हणायचा माहिती आहे? पहाडी चुहा, म्हणजे डोंगरातला उंदीर. तो त्यांना फक्त एक छोटा मोठा बंडखोर समजत होता, पण त्यांच्या आतल्या ज्वालामुखीची त्याला कल्पनाच नव्हती. आणि मग घडला तो प्रसंग. आग्र्याच्या दरबारात महाराजांचा अपमान झाला आणि त्यांना थेट नजरकैदेत टाकण्यात आलं. आता वाटलं असेल की सगळं संपलं, पण नाही. महाराजांनी हार मानली नाही. त्यांनी आजारी पडल्याचं नाटक केलं आणि मिठाईच्या मोठमोठ्या पेटाऱ्यांमधनं, मिठाईच्या पेटाऱ्यांमधनं लपून ते आणि छोटे संभाजीराजे तिथून निसटले. इतिहासातील ही सगळ्यात धाडसी सुटका मानली जाते. एका मोठ्या संकटाचं त्यांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर विजयात रूपांतर केलं. त्या पहाडी चुहा या अपमानाला महाराजांनी दिलेलं उत्तर 8 वर्षांनी मिळालं, 1674 मध्ये. उत्तर होतं राज्याभिषेक. त्यांनी छत्रपती ही पदवी धारण केली.
आणि कित्येक शतकांच्या परकीय राजवटीनंतर एक कायदेशीर, एक सार्वभौम रयतेचं राज्य स्थापन झालं. एका बंडखोराचा आता राजा झाला होता, छत्रपती. पण महाराजांची ओळख फक्त लढायांपुरती मर्यादित नाही. त्यांचा खरा वारसा काय आहे? चला आता त्यांच्या प्रशासनावर आणि त्या विचारावर लक्ष देऊयात, जो त्यांच्या नंतरही जिवंत राहिला. त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अष्टप्रधान मंडळ. म्हणजे काय तर 8 मंत्र्यांचं एक मंडळ. आजच्या कॅबिनेटसारखंच. पंतप्रधान, अर्थमंत्री, सरसेनापती, प्रत्येकाचं काम ठरलेलं, जबाबदारी निश्चित. यामुळे कारभार कितीतरी पारदर्शक आणि वेगवान झाला. भ्रष्टाचाराला आळा बसला. आणि फक्त एवढंच नाही, त्यांचं योगदान खूप मोठं आहे. त्यांनी भारताचं पहिलं आधुनिक नौदल उभं केलं. का? कारण त्यांना समुद्राचं महत्त्व कळलं होतं. ज्याच्याकडे आरमार त्याचा समुद्र. त्यांनी शेतकऱ्यांसाठी न्याय्य महसूल व्यवस्था आणली. स्त्रियांचा आदर हा तर स्वराज्याचा नियमच होता. आणि प्रशासनात परत एकदा मराठी आणि संस्कृत भाषेला स्थान दिलं. आणि महाराजांच्या विचारांची ताकद बघा. त्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वतः अख्खं मुघल सैन्य घेऊन दख्खनमध्ये उतरला. कशासाठी? तर हे स्वराज्य चिरडून टाकण्यासाठी. पण तो तब्बल 27 वर्ष इथेच लढत राहिला आणि शेवटी इथेच मरण पावला. तो मराठ्यांना हरवू शकला नाही, उलट त्यानं स्वतःचं साम्राज्यच इथे दफन केलं. इथूनच मुघल साम्राज्याच्या पतनाला सुरुवात झाली. तर मग शेवटी प्रश्न हा उरतो की खरा वारसा कशावर तयार होतो? सत्तेवर की एका अशा विचारावर जो कधीच मरत नाही? शिवाजी महाराजांची खरी ताकद त्यांची तलवार किंवा त्यांचे किल्ले नव्हते. त्यांची खरी ताकद होती त्यांनी दिलेला स्वराज्याचा विचार. एक विचार जो त्यांच्या नंतरही जिवंत राहिला आणि आजही आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी जिवंत आहे. तोच त्यांचा खरा आणि चिरंतन वारसा आहे.